विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप भारी टॉपिक घेऊन आलो आहे का? कारण मला खूप मुलांनी कमेंट केल्या होत्या की सर आम्ही कॉलेजला जातो, स्कूलला जातो आणि स्टडी पण करतो, पण याच्या सोबतच एक आयडियल टाइम टेबल, आयडियल रुटीन काय असायला हवं ऍज अ स्टुडंट म्हणून, ऍज अ कॉलेज गोईंग स्टुडंट म्हणून आपण कॉलेज करणं आणि अभ्यास करणं हे मॅन्डेटरी आहेच, पण याच्या सोबत आमचं एक आयडियल रुटीन काय असायला हवं. सो मित्रांनो, या सुंदर व्हिडिओवर आज आपण बोलणार आहोत आणि एकदम भारी प्रकारे तुम्हाला इतक्या सारी गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे एकदम तुम्हाला वाटतं सरांनी 10 पॉईंट दिले, ते 10 पॉईंट सिंपल आहे, ते जर फॉलो केले ना इंजिनिअरिंग तुमची भारी होऊन जाईल. मी आमच्या कॉलेजमध्ये मित्रांनो आयटी मध्ये टॉप केलं होतं, कारण मी या सगळ्या गोष्टी फॉलो करायचो, आजही करतो, म्हणून आजही खूप चांगले पैसे कमवतो. सो माझ्या लेवलला मी टॉपला आहे, इंजिनिअरिंग क्लासेसमध्ये आपण टॉपला आहोत. हे का? कारण मी ह्या गोष्टी अजूनही फॉलो करतो, त्याच मी तुम्हाला देणार आहे. मलाही कुठल्या तरी आमच्या कॉलेजच्या सरांनी त्यावेळी सांगितलेल्या. मित्रांनो बघा, आता एक जनरली आपण एक स्टुडंट म्हणून काही गोष्टी फॉलो करायला पाहिजे की आपली जी झोप आहे ती 6 ते 7 तास झाली पाहिजे. कारण जेवढी झोप परफेक्ट होते मग काय होतं की आपलं डोकंही तेवढं शार्प राहतं आणि तेवढा आपला अभ्यास अजून चांगला होतो. काही आपण वाचतोय, कॉलेजमध्ये शिकतोय, ते आपल्याला ग्रास्पिंग होते, डोकं शार्प चालतं आणि आपल्याला रिझल्ट भारी येतात. त्यामुळे 6 तास मिनिमम आणि 7 तास मॅक्सिमम या रेंजमध्ये तुमची झोप झाली पाहिजे. तुम्ही टाइम काही ठेवा, मला विचारणार तर मी स्टँडर्ड टाइम देईलच. ओके, मी स्टँडर्ड टाइम दिलाय उठण्याचा सकाळी 4 किंवा 5 ला आणि रात्री झोपण्याचा 10 किंवा 11 ला. 10 ते 11 ला झोपाल किंवा या दरम्यान झोपाल तर या दरम्यान तुम्ही उठशाल. हा माझा टाइम आहे की 10, 10:30, 11 पर्यंत झोपणं, 5 ला उठणं. तुम्ही याच्यात थोडाफार चेंज करू शकता. या दोन गोष्टी प्रॉपरली केल्या ना तर ही गोष्ट आपोआप कव्हर होऊन जाते. आणि ही गोष्ट जर कव्हर झाली झोपेची आणि उठण्या झोपण्याची, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या मार्कांच्या दृष्टीने, आपल्या ग्रोथच्या दृष्टीने, आपल्या करिअरच्या दृष्टीने, ती आहे मेंटल हेल्थ. ही आपोआप डेव्हलप होते. कारण बघा, जर आपली मेंटल हेल्थ चांगली असेल तर आपण 100 गोष्टी करू शकतो आणि आपल्याला चांगल्या प्लेसमेंट होऊन आपण चांगल्या कंपन्यांमध्ये चांगले पॅकेजेस घेऊ शकतो. बघा, सो याच्यासाठी काय सांगितलं, उठल्या पहाटे उठल्यानंतर 5 ते 5 मिनिटं मेडिटेशन केलं तरी चालेल. हळूहळू सवय वाढवा. 4-6 महिन्यांनी तुम्ही 10 मिनिटं लागेल, पण ऍटलीस्ट सुरुवातीला 5 मिनिटं तर करा. किंवा तेही नाही जमलं, मेडिटेशन मध्ये ध्यान लागत नसेल, मलाही बऱ्याच वेळा होतं, ओके, भरपूर वेळा आपण ध्यान लावतो आणि वेगवेगळे विचार येतात. ही कंडिशन तुमच्या बाबतीत होत असेल, होणारच. माझ्या बाबतीत आधी व्हायची सुरुवातीला किंवा कधी कधी होते. सो या कंडिशन मध्ये काय करायचं, एक जस्ट एकटंच सायलेंट बसा 15-1 मिनिटं शांततेत. सकाळची जी गुलाबी हवा असते ना, त्या गुलाबी हवेत जस्ट 15-1 मिनिटं शांत बसा. एवढं जरी केलं आणि स्वतःबद्दल विचारा, काल काय केलं होतं, आज काय भारी करू शकतो, याबद्दल विचार करा, तरी खूप काही आहे. आणि याच्या सोबतच मग नंतर येतं आपलं मेंटल हेल्थला अजून एक गोष्ट गरजेची, ती आपलं सकाळी एक्झरसाइज ही डेली झालीच पाहिजे. ती कशी असेल, आता काही मुलं जिम करता, मी एवढी हेवी पण सांगत नाही, सिंपल जस्ट तुम्ही अर्धा तास 20 मिनिटं फिरून आले. सकाळी गुलाबी हवा असते, गुलाबी रंगासारखी, त्या गुलाबी हवेत ऍज अ स्टुडंट लाईफ मध्ये जस्ट अर्धा तास 20 मिनिटं फिरून जरी आले ना, खूप जबरदस्त आणि खूप भारी तुमची एक्झरसाइज होऊन जातेच. पण त्यात रनिंग केली, मुला मुलींनी रनिंग करणं काय अवघड नाही, सो तेही अजून बेस्ट आहे. आणि ज्याला जिमला जायचं त्यांनी जिम केलं तर ते अजून बेस्ट आहे. पण नाही काही होत तर ऍटलीस्ट 15-20 मिनिटं अर्धा तास चालत जा, दॅट इज ऑल्सो बेस्ट. आणि त्याच्यानंतर मग मेडिटेशन किंवा 15-1 मिनिटं आपल्याला सायलेंट बस. हे डेलीच्या रुटीन मधल्या गोष्टी आहे. यांना काय खूप मोठा अभ्यास करणं, खूप मोठं टेन्शन घेणं, अरे हे मला पहाटे उठायचं, अरे मला अर्धा तास फिरायला जायचं, असं काही नाही. अभ्यास, मी काय म्हटलं, इन्क्लुडिंग कॉलेज अँड स्टडी, कॉलेज विलेज स्टडी या तर आहेच. स्टडी रिलेटेड मी भरपूर व्हिडिओ दिलेले आहे, कॉलेज रिलेटेड दिला आहे, पुढे देत जाणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त स्टँडर्ड रुटीन मध्ये टॉपर बनण्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट पॅकेजने, 10-20 लाखाच्या पॅकेजने सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतात. नेक्स्ट आहे आपलं जेवण. जेवणावर खूप काही डिपेंडंट आहे. जेवण भारी झालं पाहिजे, पण जेवणालाही फ्लो असतो. बघा, जो मॉर्निंग असतं ना, मॉर्निंगला ब्रेकफास्ट तो एकदम आपला हेवी झाला पाहिजे. कारण सकाळी काय असतं, आयुर्वेदानुसार आपण जे खातो ते आपल्या बरोबर आतमध्ये शरीरात गेलं की पोटात गेल्यानंतर तिथे जठर अग्नी तेज होतो. जठर अग्नीची वेळ आहे पहाटे साधारणतः 4 वाजेपासून सकाळी 9-10 पर्यंत खूप हेवी असते. म्हणजे काही खाल्लं की तो अग्नी लगेच त्याची खीर तयार करतो आणि पोटात ते ओके मध्ये पचून जातं. पण त्यामुळे सकाळी जर कोणी म्हणत असेल ब्रेकफास्ट एकदम लाईट करा, तर नाही. आयुर्वेद भारतीय शास्त्रानुसार ते परदेशांसाठी, परकीयांसाठी आहे. आपल्यासाठी भारतीयांसाठी सकाळी हेवी जेवण करा, नाश्ता करा, पण हेवी करा. सकाळी खाल्लेलं मिनिटात पचतं, पोट सुटत नाही, जाड होत नाही, झोप लागत नाही. या रियालिटीज आहे.
ओके. सो पहाटेचा सकाळचा आपला ब्रेकफास्ट एकदम हेवी करा, लंच आहे तो थोडा कमी करा, कारण जठर अग्नी दुपारच्या वेळी मंद झालेला असतो, मंद, आणि मंद झालेल्या वेळी अग्नी जर काम करत नाही, जाळच मंद येतं, खाल्लेलं ते किंवा एखाद्या पातेल्यात काही शिजवताय, जाळ जोरात येते ते पटकन शिजेल, प्रॉपर शिजेल, जाळ एकदम मंद आहे तर कसं काय शिजेल. दुपारच्या वेळी आपला जठर अग्नी जो असतो, सूर्य आपल्या डोक्यावर असतो, एकदम मंद झालेला असतो आणि जठर अग्नी मंद असताना खाल्लेलं पचत नाही चांगलं, त्यामुळे दुपारचं जेवण सकाळच्या ब्रेकफास्ट पेक्षा कमी. आणि रात्री जे आहे लंच टाइम, जो डिनर टाइम आहे तो पण एकदम हेवी करा, कारण झोपही लागली पाहिजे. ओके. खूप जास्त खाल्लं ते पचलं नाही, पुन्हा सकाळी त्रास होईल. सो डिनर हा जो आहे तो एकदम हेवी करायचा असतो. डिनरचा टाइम जर तुम्हाला करता आला संध्याकाळी समजा 6 ते 8 मध्ये, इट इज ऑल्सो ओके. तुम्ही अच्छा सर 6 वाजता, हो 6 वाजता पण होतं, मी डेली 7 सव्वा 7 लाच जेवतो, या टाइमलाच. तुम्ही 6 ते 8 मध्ये कधीही करू शकता, 8 नंतर शक्यतो करू नका, पण कॉलेज हॉस्टेल मेस मध्ये नसेल पॉसिबल तर ठीक आहे, 8 साडेआठ खूप झालं त्याच्यावरती नको. ओके. सो ह्या गोष्टी फॉलो करणार, हेल्थ पण चांगली राहील. हेल्थ चांगली राहिली का आपोआप इकडे सगळ्या एक्सरसाइज सगळ्या गोष्टी प्रॉपर होतात, आणि इकडे सगळं झालं, ह्या गोष्टी प्रॉपर होतं, आपोआप डोकं चालायला लागतं. ओके. त्याच्यानंतर आलं, मी सांगितलं दररोज एक फळ खायचं, जे असेल तो, जो सीझन येतो. आत्ताच सीझन आहे डाळिंबाचा, बरोबर, डाळिंब चालू आहे आत्ताच सीझन मध्ये, सफरचंद मागे, डाळिंब खा, जांबाचा सीझन आहे, हे खाऊ शकता. एका महिन्यापूर्वी आपला कुठला होता, याचा सीझन होता अननस, आणि आपण बघितलं तर टरबूज. असे प्रत्येक मोसमात वेगवेगळे सीझन्स असतात, ते मोसमाचं थोडे थोडे फळं खाल्ले तरी त्याने डोकं तेज होतं. नंतर 1 आवर आपल्याला खेळायचंय, खेळणं गरजेचं आहे. कुठलाही खेळा, कबड्डी खेळा, खो खो खेळा, क्रिकेट खेळा, काय येईल ते खेळा. तो 1 तास दररोज देणं गरजेचं आहे. भले 1 तास नाही देता आला, अर्धा तास, पाऊण तास खेळा, आणि 1 आवर फॅमिली, फ्रेंड्स, मित्र हे सगळे करायचे. सगळ्या गोष्टी मी या डेली रुटीन मध्ये हे केल्या. मी नुसतं अभ्यास सांगितलं नाही, अभ्यास मी कुठेच घेतलेला नाही, अभ्यासा व्यतिरिक्त सांगतोय. हे डेली केलं पाहिजे, आम्हीही करतो, हे करायचंच. 1 तास तुमच्या मित्रांना, आपल्या घरच्यांना, घरी राहत असेल तर घरच्यांसोबत, कितीतरी पोरं बोलती नाही. इथे पालक येतात, आम्हाला सांगतात सर हा बोलत नाही. परवा एक पोरगी आली होती, डिप्लोमा सेकंड इयर वायडी झाली सिव्हिलची, ओके, के वागची पोरगी, ती पोरगी घरी वायडी झाल्यामुळे बोलतच नाही, घरच्या टेन्शन मध्ये, अरे ही बोलतच नाही सर, आम्ही खायला आम्हालाच विचारावं लागतं, सगळ्या गोष्टी आम्हाला, घरी बोलतच नाही, असं नको व्हायला. त्यामुळे पुढचा पॉइंट मी दिला आहे स्माइलिंग. भाऊ, आपल्याला जर चांगलं करिअर करायचं तर आपण हसलो पाहिजे, जसं इंदोरीकर महाराज म्हणतात बघा, त्यांच्या कीर्तनात म्हटलेलं आहे ना. आजकाल लोकांना फोटो काढायला स्माइलिंग करावं सांगावं लागू राहिलं, म्हणजे लोक हसणं विसरले. हे होतं मित्रांनो. सो रिझल्ट काही असो, खूप भारी असो किंवा एकदम खराब असो, मिड लेवलचा असो, आपण हसलं पाहिजे. त्यासाठी जे आपला अभ्यास हे गरजेचं आहे, पण ते त्यावेळी बाजूला सोडून आपले मित्र, मैत्रिणी आणि घरचे यांच्याशी बोललं पाहिजे, हसलं पाहिजे, हा टाइम दिला पाहिजे, तरच तुम्हाला तो एक वेगळा आनंद होईल. कारण फॅमिली जर दूर असेल, फोनवर बोला, पण वेळ द्या. आज आईला बोलले, उद्या वडिलांना बोलले, बहिणीला बोलले, मामांना बोलले, बरोबर आपला टाइम जातो ना. या पद्धतीने आपण वेळ सगळ्यांना दिला पाहिजे, कारण आपलेच लोक आपल्याला आनंदी ठेवू शकतात, बाहेरचे नाही. लक्षात ठेवा आणि हसत जा. मित्र सगळ्यांसोबत हसत जा. हसायला सांगणंही वाईट आहे, हसत जा, आनंदी राहा. कायम काम कमी मार्क पडले, नाराज झाला, ही मैत्रीण मला रूम मध्ये त्रास देते, अभ्यास करू देत नाही, हा माझ्याकडे असं बघतो, ह्या त्या भानगडी 12 भानगडी चालू राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही हसणं गरजेचं आहे. सो हसत जा, दिस इज इम्पॉर्टंट. ओके. कारण त्याच्यानंतर एक महत्वाचं दिलंय, 1 आवर फॉर लाइकिंग थिंग्स. लाइकिंग थिंग्स म्हणजे प्लेसमेंट रिलेटेड थिंग म्हणतोय मी, प्लेसमेंट अँड हॉबी. आणि काय तुम्हाला छंद असतील त्याच्या रिलेटेड तुम्ही 15-20 मिनिटं थोडा अभ्यास करा. काही वेगळं वाटतं, कोणाला गाणे आवडतात, कुणाला काय आवडतं, युट्यूब बघायला आवडतं, ते बघा. अर्धा तास बघितला, 1 तास बघितला. आणि प्लेसमेंट रिलेटेड रोज आपल्याला सर्च करायचं, भले फर्स्ट इयरला असा, सेकंड इयरला असा, थर्ड इयरला असा आणि बी ला असा. प्लेसमेंट आणि स्टडी म्हणजे मार्क, स्कोरिंग, टॉप कसं करायचं, पर्सेंटेज कसे वाढवायचे, सीजीपीए कसं वाढवायचं, ह्या गोष्टी आल्या. हॉबी रिलेटेड आलं, प्लेसमेंटसाठी मी काय करायला पाहिजे, स्वतःला काय डेव्हलप केलं पाहिजे, कम्युनिकेशन केलं पाहिजे, वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकल्या पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी, टेक्नॉलॉजिकल गोष्टी आल्या पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी सेकंड येतात, आधी चांगले पर्सेंटेज आले, पॉइंटर आले तर चांगल्या कंपनीच्या इंटरव्ह्यूला बसेल. सो पॉइंटर कसा वाढला पाहिजे, पर्सेंटेज कसे वाढले पाहिजे, कसं प्रेझेंटेशन भारी झालं पाहिजे, मी कसं स्वतःला भारी बोललं पाहिजे, भारी डेव्हलप केलं पाहिजे, स्वतःचे चांगले कपडे कसे घातले पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे, इम्प्रेशन पडलं पाहिजे. या गोष्टी स्वतःला डेव्हलप करण्याच्या गोष्टी. आणि काय आवडतं, पिक्चर पाहायला आवडतं, सिरियल आवडते, एखादी 1 तास तुम्हाला दिलेला आहे, 2 तास करा, याच्यामध्ये काय हरकत नाही, ते करू शकता. लाइकिंग थिंग्स. ओके. याने अजून माणूस मोटिवेट होतो, म्हणजे अभ्यास वगैरे व्यतिरिक्त बाहेर येतो. आणि करायला किती वेळ लागतोय, सकाळी उठायचं, झोपायचं, याला काही वेगळा टाइम पाहिजे नाही. हे काय 10 मिनिटं दिले फक्त मी, 10 मिनिटं चालणं वगैरे, अर्धा तास, याला काही वेगळा टाइम पाहिजे नाही. जेवण करणारच आहे, फक्त ते प्रॉपर करा, कधी करा हे सांगितलं.
फक्त हे पण डेली आपण बोलतोच मित्रांशी वगैरे, स्पोर्ट्स वगैरे मुलं मुली खेळतात तेच मी प्रॉपर दिले, फक्त प्रॉपर वे नाही करा, हा टाइम मी ऍड करून दिलाय. म्हणजे डेली गोष्टी तुम्ही करताय पण त्या सिस्टमॅटिक करा, इन सिस्टीम करा, तेव्हा त्या रुटीन फॉलो होतील, तेव्हा रिझल्ट भारी. गिव्ह मोर टाइम टू बुक रॅदर दॅन मोबाईल रिडिंग करण्यापेक्षा बुक रिडिंग करा. ओके, त्यावेळी म्हणजे अवांतर गोष्टी म्हणतो मी, अभ्यासाच्या गोष्टी तर ऑब्व्हियसली तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पण भेटता, युट्यूबवर पण भेटता, सबस्क्रिप्शन ऍप्लिकेशन मध्ये भेटता, क्लासेस कॉलेज वगैरे आहे त्यामध्ये पण भेटता. पण हे बुक्स कुठले म्हणतो अवांतर, थोडी थोडी वाचायला सुरुवात करा. मग ते अवांतर बुक कुणाचे रिलेटेड असतील, स्टडी रिलेटेड असतील, हॉबी रिलेटेड असतील, प्लेसमेंट रिलेटेड असतील, मनोरंजनाच्या बाबतीत असतील, इंटरनेट असेल, काही पण वाचण्यासाठी सवय लावा, वाचण्याची सवय भारी असते. येस. आणि रिस्पेक्ट टू प्रोफेसर, पॅरेंट्स आणि एल्डर्स, सगळ्यांचा आदर करायला शिका. टीचर्सला आपण म्हणतो अरे तो सर असंच शिकवतो रे, असं नाही चालत बाळांनो, असंच आपण म्हणायला लागलो उद्या आपण सर होणार आहे, आपल्याला लोक असेच म्हणतील. आदर केला तर आदर मिळतो, असंच आहे. रिस्पेक्ट केला तर रिस्पेक्ट मिळतो. यस. सो इतरांचा रिस्पेक्ट करायला शिका, प्रोफेसरचा रिस्पेक्ट करायला शिका, पॅरेंट्सचा, घरच्यांचा रिस्पेक्ट करायला शिका, नातेवाईकांचा, आपल्याला भेटणारे लोक, कारण आपल्याला लोकच आपल्याला मोठे करणारे, असं कुठली जादू नाहीये. लोकच आपल्याला मोठी करणारे, जे आपल्या संपर्कात येणारे चांगले लोक. मग आपण चांगले लोक कधी कमवू शकतो, जर आपण नम्र झालो. नम्र होण्यासाठी आदर करणं गरजेचं आहे. सो आदर करायला शिका, किंमत द्यायला शिका, जेणेकरून थोडे नम्र होशाल, जमिनीवर येशाल, हवेत उडणार नाही. एकदा पाय जमिनीवर आले, थोडे नमलो आपण की बरोबर त्यावेळी आपल्यासोबत आयुष्यात जे जे चांगले लोक येणार आहेत त्यांच्या पुढे आपला नम्रपणा वाढेल, ते आपल्याला कनेक्ट होतील, ते आपल्याला भविष्याच्या मोठ्या मोठ्या वाटा दाखवतील, चांगले पॅकेजेस कसे मिळवायचे ते सांगतील, चांगल्या ठिकाणी आपला रेफरन्स लावतील, चांगलं स्टार्टिंगलाच चांगलं 12, 15, 20 लाखाचं पॅकेज भेटेल आणि चांगला तुमचं करिअर घडेल. या गोष्टी घडतात, त्यासाठी थोडं नम्र होणं गरजेचं आहे. यस. आणि अजून काही वाटलं तर आमच्यासारख्या हुशार लोकांना भेटा, काउन्सिलिंग घ्या, अजून तुमच्या डाऊट्स आपण क्लिअर करू. पण हे सगळं करता करता अभ्यास, प्लेसमेंट आणि मी सांगितलं रिस्पेक्ट आणि ह्या डेली गोष्टी या फॉलो करा. बघा एकदम भारी. एकदा रिवाइज करून देतो शॉर्टमध्ये. झोपायचं उठायचं कधी, ही पहिली गोष्ट. सेकंड, मेंटल हेल्थ कशी स्ट्रॉंग होईल त्यासाठी एक्झरसाइज आणि शांत बसायचं. थर्ड, जेवण प्रॉपर करायचं, प्रॉपर वेळेत करायचं, कमी जास्त कधी ते सांगितलं. फळ खायचे. नंतर खेळ खेळायचा आहे, घरच्यांना टाइम द्यायचा आहे. आणि नेक्स्ट आहे वाचन करायचं आणि आपल्याला प्लेसमेंट, स्टडी आणि हॉबी रिलेटेड गोष्टी करायच्या. शेवटची गोष्ट, आपल्याला आदर करायला शिकायचं, नम्र व्हायचं. या गोष्टी आपल्या डेली रुटीन मध्ये फॉलो करायचे, यालाच डेली आयडियल रुटीन म्हणतात. तुम्हाला 8 मिनिटात मी सगळं सांगून दिलं. हे तुम्हाला एखाद्या मोठ्या सेमिनार मध्ये गेले ना तुम्ही, हे सगळं तुम्हाला दिवसभर ऐकण्यासाठी, 8 तास ऐकण्यासाठी किमान तुम्हाला 10 ते 15 हजार रुपये घालावे लागतील. मी असे सेमिनार केले तेव्हा मी डेव्हलप झालो, मला माहिती. ते तुम्हाला 8 मिनिटात मी सांगितलं. हे खूप महत्वाचं आहे. ही व्हिडिओ लागेल तेवढी शेअर करा, आपल्या मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा, आपल्या फ्रेंड्सला दाखवा, पॅरेंट्सला दाखवा, कॉलेज टीचरला दाखवा. ही व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल करा, कारण याच्याने तुमचं लाईफ बदलणार आहे. अजून काही डाऊट वाटले नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला लिहा. येस, कुठल्याही क्षेत्रात असो, स्टुडंट असो, इंजिनिअरिंग असो, कुठल्याही असा, हा आयडियल रुटीन फॉलो करा, तुमचं लाईफ बदलेल. आणि तसंच इंजिनिअरिंग करत आहात तर पर्पल ॲट आहेच तुमचे सब्जेक्ट स्कोरिंग करायला, तुम्हाला या स्टडी रिलेटेड तुम्हाला टॉप करायला, जेणेकरून प्लेसमेंटची आपल्याला गोष्ट होईल. सो पर्पल ॲटचं आपलं ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यावर तुमच्या इंजिनिअरिंगच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस मराठी हिंदीमध्ये सोप्या भाषेत अवेलेबल आहे. पेपर, सोल्युशन, नोट सगळं आहे. पुस्तकं घेऊ नका, पर्पल ॲट ऍप डाउनलोड करा, त्याच्यावरचे फ्री लेक्चर बघा. ते आवडले, पर्पल ॲट ऍप सबस्क्राईब करा, पर्पल ॲट ऍप घ्या, पुस्तकं नका घेऊ आणि इंजिनिअरिंग स्कोरिंग करा. अजून काही डाऊट असले खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमचा नंबर आहे, त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. पर्पल ॲटला या इंजिनिअरिंग आपण भारी करून टाकू. बाय.